तर नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। मी गावी आलेली आहे आणि इथे आमच्याकडे छोटीशी मुलगी आहे झोया। बघा पाठीमागे झोपाळा खेळते, तर तिच्यासाठी येत नाही बघा इथे खेळणी मागवलेली। तर आता मी तुम्हाला दाखवते की काय काय खेळणी आहेत ती। तर आता आपण हे पार्सल ओपन करूया। एवढी सर्व खेळणी मागवलेली आहेत। तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते। तर पहिली तुम्हाला प्लास्टिकची खेळणी दाखवते। तर याच्यामध्ये बघा चपातीचा डब्बा आहे, त्यानंतर इथे फ्रीज आहे। हे बघा हा अशा प्रकारचा फ्रीज आहे, हे बघा असा ओपन होतो हा। त्यानंतर इथे ही सुपली आहे छोटीशी एकदम। इथे हा कुकर आहे प्लास्टिकमध्ये, जर ज्यांना स्टीलचा पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळेल। तर बघा इथे हा प्लास्टिकमध्ये आहे। त्यानंतर इथे हे इडलीचं भांडं आहे आणि याच्यामध्ये हे अशा प्रकारे बघा इडलीची 2 भांडी दिलेली आहेत। त्यानंतर इथे हा मिक्सर आहे। तर मिक्सरमध्ये पण 2 भांडे, एक छोटं भांडं आहे आणि एक मोठं भांडं आहे। आणि ते बघा ही पिन आहे, जसा आपला मिक्सर असतो ना सेम तसाच मिक्सर आहे, हे बघा। त्यानंतर इथे असे हे बास्केट टाईप दिलेले आहेत, म्हणजे फ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी असतं ना त्याप्रमाणे दिलेलं आहे। इथे गॅस आहे, त्याच्यासाठी इथे गॅस आणि इथे सिलेंडर आहे। त्यानंतर इथे एक ग्लास दिलेला आहे, इथे चाळण आहे, इथे एक असा टब दिलेला आहे। तर खूप मस्त अशी भांडी दिलेली आहे, सर्व मिक्स भांडी दिलेली आहेत, त्यामुळे मुलं पण मस्त खेळू शकतात। आता मी तुम्हाला चमचे दाखवते। चमच्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत, तर मी असे पहिले सर्व चमचे लावते। तर बघा हे एवढे चमचे आहेत, याच्यामध्ये आहे 2 कलते आहेत। त्यानंतर इथे झारा दिलेले आहेत आणि हे 3 चमचे दिलेले आहेत। त्याच्यानंतर इथे कप बशी आहे, इथे एक कळशी आहे आणि त्याचे 2 तपील दिलेले आहेत। हे बघा असे हांडे टाईपच आहेत, पण ते ॲल्युमिनियममध्ये आहेत। आणि इथे हे प्लेट्स आहेत 1 2 3। त्यानंतर असे छोटे छोटे टोप दिलेले आहेत। इथे कढई आहे आणि इथे ही एक प्लेट आणि इथे असं चहा बनवायचं भांडं आहे। आणि इथे ह्या बशीबरोबर अजून एक कप आहे, म्हणजे कप बशी ज्या आहेत ना त्या 2 आहेत। इथे एक छोटासा डब्बा दिलेला आहे। तर इथे हे ॲल्युमिनियमचे 5 टोप आहेत। इथे एक बादली दिलेली आहे, एक किसनी आहे आणि लाटणी पोळपाट। लाटणी पोळपाट पण खूप मस्त आहे बघा, एकदम छोटंसं आहे म्हणजे। आणि त्यानंतर इथे एक छोटीशी विळी दिलेली आहे बघा, ही म्हणजे बंद वगैरे होत नाही अशीच आहे। हा इथे चपातीचा तवा आहे। एवढी सर्व खेळणी या झोयासाठी मागवलेली आहेत। तुम्हाला पण अशी खेळणी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला अशी सर्व प्रकारची खेळणी मिळतील। हा पूर्ण सेट 500 रुपयाला आहेत आणि खूप छान आहेत। आता सुट्टी पडलेली आहेत आणि मुलांना जर खेळण्यासाठी अशी तुम्ही खेळणी घेऊ शकता। बघा गॅस आहे, त्यानंतर इथे हे कढई आहे आणि कप बशी पण बघा खूप मस्त आहेत, छोटेशीच आहेत एकदम। आणि मेन म्हणजे 5 टोप दिलेले आहेत। हे टोप पण बघा पूर्ण सेट आहे हा 5 टोपांचा। आणि हे ॲल्युमिनियमची बघा असे जसं हांडं असतात त्याप्रमाणे ॲल्युमिनियमचे हांडे आहेत बघा, खूप मस्त आहेत एकदम, बघायला पण खूप छान वाटत आहेत। आणि त्यानंतर इथे आहेत ना हे चमचे दिलेले आहेत, चमच्यांचा सेट पण मस्त आहे बघा, 4 ह्याचा आहे। आणि इथे दिलेले आहे लाटणी पोळपाट, तर मला खूप आवडले, मस्त एकदम छोटंसं आहे। म्हणजे लहान मुलं आपण जेव्हा चपाती वगैरे करत असताना लहान मुलांना छोटासा गोळा जरी दिला ना तर ते ह्याच्यावरती असं टाईमपास म्हणून खेळतील। तुला बाहेर जाऊ नये किंवा मोबाईलपासून लांब ठेवायचं असेल ना तर त्यांना असं एक भातुकलीचा सेट घेऊन द्या आणि घरातलं थोडंसं धान्य जरी त्यांना खेळायला दिलं ना ते खूप खुश होऊन जातात। आणि हे काहीतरी त्यांच्यासाठी एक वेगळं असतं, कारण का शाळेतनं आल्यानंतर ती लोक कंटिन्यू TV बघणार, त्याच्यानंतर मोबाईल खेळणार, पण त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना कुठेतरी गुंतवून ठेवायचं असेल तर असा सेट दिला आणि तुम्ही घरातलं थोडंसं काहीतरी दिलात तर ती लोक खूप मस्त खेळतील। आता माझी मुलगी म्हणजे अंतरा पण गावी आलेली आहे आणि अशा छोट्या छोट्या मुली आहेत झोया, तर त्यांच्याकडे प्लास्टिकची खेळणी आहेत। तर इथे ही लोक इथे खेळतात ना तर माती वगैरे घेऊन खेळतात आणि आम्ही पण मस्तपैकी बिंदास त्यांना खेळायला देतो, पाणी वगैरे घेतात। त्यांचा 1-2 तास सहज कसा निघून जातो ना ते कळतसुद्धा नाही। तर आता आहेत ना हे थोडंसं वेगळे आहेत, घरातली भांडी घेतात आणि खेळतात, म्हणून ह्यांच्यासाठी हिच्यासाठी आहेत ही सर्व खेळणी मागवलेली आहेत। उद्या ही लोक कशी खेळणार ना ते पण तुम्हाला दाखवणार, म्हणजे तुम्हाला कळेल की लोक कशी खेळतात ते। आणि हा चपातीचा डब्बा आहे, हा चपातीचा डब्बा आहे बघा, छान आहे एकदम, म्हणजे जसा आपला घरातला डब्बा असतो ना त्याप्रमाणेच आहे। आणि मस्तपैकी लॉक वगैरे पण होतो।
त्यानंतर इथे हा टब दिलेला आहे. याच्यामध्ये आहे ना स्टीलचा पण कुकर आहे आणि इथे हा प्लास्टिकचा कुकर आहे. ज्यांना कोणाला स्टीलचा कुकर पाहिजे असेल, म्हणजे मोस्टली आपण स्टीलचाच कुकरच देऊ, पण ह्याच्यामध्ये मी प्लास्टिकचा कुकर दिला कारण का गावी कशी खेळणी कुठे पण टाकतात वगैरे, तर तिने ती प्लास्टिकची जास्त खेळणी मागवली. तुम्हाला जर प्रॉपर स्टीलची खेळणी पाहिजे असतील तर ती पण तुम्हाला मिळून जातील. ह्याच्यामध्ये मिक्सर आहे आणि मिक्सर पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये पण 2-3 कलर आहेत. तर आता ह्याच्यामध्ये तिला पर्पल कलरमध्ये आलेत आणि इथे छोटं भांडं आणि मोठं भांडं अशी 2 भांडी दिलेली आहेत. हा मिनी फ्रीज आहे आणि जशी प्राईस म्हणजे जशी भांडी असणार आहे तशी प्राईससुद्धा वाढणार आहे. तर ह्याच्यामध्ये तिने मिनी फ्रीज मागवलं आहे, त्यामुळे हा 500 रुपयामध्ये पूर्ण सेट आलेला आहे. जर तुम्हाला वॉशिंग मशीन, ओव्हन वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळतील, पण त्याची प्राईस वेगळी असणार आहे. तिथे हिने मिनी फ्रीज मागवलं आहे, त्यामुळे पूर्ण सेटची प्राईस जी आहे ना ती 500 रुपयापर्यंत आहे. पण ह्याच्यामध्ये आहे ना मोठा फ्रीज मिळतो, ओव्हन मिळतो, इस्त्री आहे, त्याप्रमाणे कपाटामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. म्हणजे जशी तुम्ही लहान मुलांसाठी खेळणी मागवणार आहेत ना तशी तशी प्राईस वाढत जाणार आहे. वॉशिंग मशीनसुद्धा आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत ना त्या सर्व वस्तू तुम्हाला भातुकलीमध्ये मिळून जातील. तर खूप मस्त असा सेट आहे. जर तुमच्या मुलांसाठी मागवायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा. मला जी भांडीकुंडी दाखवलेली आहे तर ती आता ही दोघीजणी खेळत आहेत. तर इथे बघा मांडणीची पण अरेंजमेंट केलेली आहे. इथे बघा स्टँड ठेवलेलं आहे आणि या स्टँडवरती सगळी टोपं मांडलीत. तर बघा ही एवढी सर्व खेळणी आहेत आणि आता ह्या दोघीजणी खेळत आहेत. तर इथे खेळण्यासाठी त्यांना मांडणी मांडून दिलेली आहे आणि इथे बघा गॅस ठेवला आहे आणि इथे पाणी भरण्यासाठी कळशी ठेवलेली आहे, तपील आहे. तर आता एक एक करून भांडी मांडण्याचं काम चालू आहे यांचं. 5 टोपं दिलेली ती बघा कशी मस्त अशी मांडलेली आहेत अंतराने. एका साईडला इथे मिक्सर ठेवलेलं आहे आणि खाली फ्रीज ठेवलेलं आहे. म्हणजे ही सगळी भांडी आता या मांडणीवरती मांडणार आहेत. जेवण करण्यासाठी गॅस बरोबर मध्येच ठेवलेला आहे. हां मी चमचा ठेवू शकते. अच्छा, इथे चमचे ठेवतेस काय? तर इथे अंतरा चमचे आहेत. किती चमचे आहेत ग? 2 3 4 आणि 5 चमचे आहेत. तसे मस्तपैकी 5 चमचे ठेवले. मांडणी तर खूपच सुंदर मिळाली, त्यामुळे त्यांना असं एकदम इझिली असे एकदम मस्तपैकी त्या भांडी मांडू शकतात. आता त्यांना कळत नाही कसं काय काय मांडायचं आहे, ते पहिल्यांदाच भांडी खेळत आहेत. गावी बाहेर खूप रणरणतं ऊन आहे आणि आता या उन्हामध्ये आहेत ना शेवया सुकत घातलेल्या आहेत. आम्ही या शेवया बनवून आणलेल्या आहेत मशीनमधून आणि ते सुकत घातलेले आहेत. आणि ते एका साईडला या दोघींना इथे खेळायला दिलेलं आहे, कारण का ऊन असल्यामुळे इथे दोघींना पाठवलेलं नाही आहे खेळायला उन्हामध्ये. तर म्हटलं की आता इथे भांडी कुंडी खेळा. तरी बाहेर बघा केवढं ऊन आहे, रणरणत आहे आणि इथे बघा अशा ऊन कडकडीत आहे, त्यामुळे इथे शेवया अशा सुकत घातलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.